नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं रमा रेसिपीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचन टिप्स पाहणार आहोत. तर ही पाणी पिण्याची बॉटल आहे, छोटी बॉटल आहे. तर याच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता अशी बुरशी जमा झालेली आहे. त्याचबरोबर खालीसुद्धा थोडीशी जमा झालेली आहे. खूप वेळा काय होतं, आपण एखादी बॉटल साफ करतो पिण्याच्या पाण्याची, पण असा आपल्याकडे जो ब्रश असतो त्याने आपण कितीही साफ केलं तरी ती साफ होत नाही. आता ही छोटी बॉटल आहे आणि डिझाईनची असल्यामुळे काय होतं, त्या जी डिझाईन आहे तिथपर्यंत जात नाही पहा. तर इथे बाजूचा जो भाग आहे तिथे हा ब्रश लागत नाही कितीही वाकडा केला तरी, आणि इथल्या बाजूलासुद्धा ब्रश लागत नाही. कितीही घासलं तरी ती बाजू अशीच राहते, बुरशी तिथे तशीच आहे. ही छोटी बॉटल आहे. तुमच्याकडे मोठी बॉटल असेल आणि तीसुद्धा अशाच प्रकारे घाण होत असेल आणि मग तुम्ही जर बॉटल फेकत असाल तर आता ती बॉटल फेकण्याची गरज नाही, कारण की खूप छान अशी ही मी तुमच्यासाठी टिप्स आणलेली आहे. तर पहा, हे आहेत तांदूळ आहेत. जे घरामध्ये तांदूळ असणार ते घ्यायचे आहेत. त्याचबरोबर मीठ आहे, खडे मीठ आहे. हे जे नॉर्मल आपण जेवणासाठी मीठ वापरतो ते नाही वापरायचं. जाड जे मीठ असतं ते आपण घ्यायचं आहे. आता टिप्स कशी आहे पहा. तर आता ही छोटी बॉटल आहे, त्याच्यामुळे मी 1 चमचा यामध्ये तांदूळ टाकत आहे. तांदूळ कोणतेही घेऊ शकता, जे तुमच्या घरामध्ये तांदूळ आहे ते घ्यायचे आहेत. अख्खेवाले जे तांदूळ असतात ते घ्यायचे आहेत. छोटी बॉटल आहे म्हणून 1 चमचा तांदूळ घातलेले आहेत. मोठे जे बॉटल असेल तर त्यानुसार तुम्ही 2 चमचा 3 चमचा जसं तुम्हाला वाटेल त्यानुसार अंदाजाने घालायचे आहेत. त्याचबरोबर 1 चमचा मी खडे मीठसुद्धा घालत आहेत. मिठाचं प्रमाणसुद्धा जशी बॉटल मोठी असेल त्यानुसार तुम्हाला हे वाढवायचं आहे. पिण्याच्या पाण्याची बॉटल आहे. जर स्टीलची बॉटलसुद्धा अशीच असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता आणि कमेंटमध्ये सांगू शकता. तर इथे आपण झाकण लावायचं आहे आणि अशा पद्धतीने हलवायचं आहे. आता हलवताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ज्या जागेवरती बुरशी आलेली आहे, घाण आहे ना, तिथे हे तांदूळ आणि मीठ लागलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे हलवायचं आहे. तर पहा, या साईडला मी हलवते आहे कारण की इथे ते जो बुरशी आहे ती आहे आणि काही सेकंदामध्येच एकदम तिकडची जेवढी घाण होती ना तेवढी सगळी निघालेली आहे. तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरा आणि तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने तिकडची पूर्ण घाण निघालेली आहे. तर पहा, जर तुमच्याकडे बॉटल असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. फक्त 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तांदूळच वापरायचा आहे. तर इथे पूर्ण पाहू शकता तुम्ही बुरशी घाण जी काय आहे ती एकदम क्लीन झालेली आहे. आता नॉर्मल आपण जसं पाणी टाकून बॉटल धुतो ना, अगदी तसंच आपल्याला धुवायचं आहे. साधं पाणी किंवा थोडंसं कोमट पाणी आपण घेतो आणि त्याने धुतो. तर हे मी साधं जे पाणी आहे ना तेच पाणी घेतलेलं आहे. गरम पाणी वगैरे नाही घेतलेलं, साध्या पाण्याने मी धुवत आहे. तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने एकदा मी हलवून घेते ही बॉटल आणि मग तुम्हाला दाखवते की बॉटल एकदमच पहा क्लीन झाली आहे. अजिबात घाण नाही आणि काही सेकंदामध्येच हे होतं. तर इथे पाण्याची जी बॉटल आहे मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून साफ करून घेतलेली आहे. ही टिप्स कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.